विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 वर्ष जो अभ्यास केलाय ना, तो आता 2 आठवड्यात आपल्याला कव्हर करायचा आहे, रिवाइज करायचा आहे. मग ह्याच्यासाठी तर आपल्याला क्विक रिव्हिजन करायचं आहे बाळांनो. आणि मी आहे तुमच्या बरोबर. एक लक्षात घ्या, या स्टेजला बिलकुल घाबरायचं नाहीये. सगळं आठवतं आपल्याला, पण एक क्विक रिव्हिजन गरजेची आहे ना. चला, मग माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इथं पार्ट 1 लिहिलेलं आहे. पार्ट 2 पण तुम्हाला मिळणार, पार्ट 3 पण मिळणार. असे जेवढे बनतील तेवढे मी पार्ट बनवणार आहे. पण प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला 10 क्वेशन्स दिले जाणार आहेत, की जे तुम्हाला मी सांगणार आहे, की ते तुम्हाला रिवाईज करायचे आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, मॅरेथॉन लेक्चर घेऊन सगळं मी घेत बसणार नाहीये. माझं पहिल्यापासून म्हणणं आहे, की तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही केलं तर यश अगदी गॅरंटीने मिळणार आहे, लक्षात घ्या. सुरुवात करूया. पहिला क्वेशन काय बघा, लक्षात घ्या, की पहिला क्वेशन हो, हे क्वेशन सगळे ना पी-वाय-क्यूज आहेत, लक्षात घ्या. ओके. बघा पहिला प्रश्न काय दिसतोय? 2 मिथिल ब्यूट 2 इयन. ओके, हे अल्कीन आहे. अल्कीन आहे. ओके. म्हणजे हा टॉपिक हायड्रोकार्बन असू शकतो. 11th स्टँडर्ड ठीक आहे. अरे पण त्याला हीट करायचंय कुणाबरोबर? H2SO4. मग हे हायड्रेशन रिएक्शन आहे. चला, मग मी तुम्हाला होमवर्क काय देतोय बघा. 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा ही रिएक्शन आहे. की अल्कीनचं हायड्रेशन केलं की अल्कोहोल तयार होतं. चला, मग मी तुम्हाला सांगतो, की जर बघा मी काय सांगतो ते क्लिअरली लक्ष द्या, की या केसमध्ये सेकंडरीच अल्कोहोल तयार होतो. ओके. फक्त इथेनॉल सोडून इथेनॉल ही एक्सेप्शनल केस आहे. इथेनॉल मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये 2च कार्बन असतात. त्याच्यामुळे OH ग्रुप कुठेही अटॅच झाला तर ते प्रायमरीच होणार आहे. म्हणजे बघा, अल्कीनचं हायड्रेशन केलं की सेकंडरीच अल्कोहोल तयार होणार, पण मला प्रायमरी अल्कोहोल पाहिजे. मग प्रायमरी अल्कोहोल पाहिजे, तर मी तुम्हाला होमवर्कमध्ये काय करायला सांगतोय बघा, हायड्रोबोरेशन. ठीक आहे. बघा मी होमवर्क देतोय, तुमच्या लक्षात येतंय का बघा. मी शिकवत काही नाहीये, पण ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो अल्कीनचं हायड्रोबोरेशन करा. तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये टेट्राहायड्रोफ्युरॉन हा कॅटलिस्ट यूज होतो. डायबोरेन यूज होतं. पुन्हा इथिलीन ग्लायकोल यूज होतं. हे सगळं विचारतायत सीईटीत. क्विक रिव्हिजन मध्ये पहिला पॉइंट लिहून घ्यायचंय तुम्ही, की अल्कीनचं हायड्रेशन. ओके. केलं की सेकंडरी अल्कोहोल. पण हायड्रोबोरेशन केलं की प्रायमरी अल्कोहोल तयार होतं. आणि पण इथे कोण तयार होणार आहे? सेकंडरी अल्कोहोल कोणता तयार होणार? आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ब्यूट लिहिलंय म्हणजे 4 कार्बन. ओके. ब्यूट लिहिलंय म्हणजे 4 कार्बन. त्याच्यानंतर 2 मिथिल मग 1, 2. 2 इयनी पण आहे म्हणजे दुसऱ्या कार्बनचा डबल बॉन्ड आहे. इथं तुम्हाला CH3 पण दिसतंय. तर मी तुम्हाला आता दिलाय होमवर्क. मग याचं जेव्हा म्हणूया आपण हायड्रेशन होणार आहे. दिस रिएक्शन टेक प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल लक्षात घ्या. तेव्हा निगेटिव्ह पार्ट इथं अटॅच होणार आहे. आणि टर्शरी अल्कोहोल तयार होणार, लक्षात घ्या. आता समजून घ्या बरं का, मी सांगतो ते नीट लक्ष द्या. म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की याच्यामध्ये प्रायमरी तयार होणार नाही बरं का, सेकंडरी किंवा टर्शरी तयार होईल. पण या केसमध्ये लक्षात घ्या प्रायमरीच. ओके. मग पहिलं टार्गेट मी तुम्हाला आता दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट टार्गेट काय बघा, लक्षात घ्या. सोडियम मेटल. परीक्षेत कोणता प्रश्न आला होता ते सांगेन तुम्हाला मी. पण मेन काय सांगतो, की सोडियम हा जो आहे ना, तो कुठं आहे सांगा? ग्रुप 1 मेटलमध्ये ग्रुप 1 मध्ये. हो, मेटलच आहे ते. अल्कली मेटल आहेत. मग ग्रुप 1 मध्ये कुठले-कुठले एलिमेंट? हलिना. माहिती आहे तुम्हाला तुमचा शॉर्टकट बरं का बाळा, वेगवेगळे शॉर्टकट आहेत बरं का. तुम्ही काहीतरी वेगळं म्हणत असाल. मग हायड्रोजन, लिथियम, सोडियम. ओके. त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर रुबिडियम, नाहीतर सीझियम आणि सगळ्यात शेवटी फ्रान्सियम. हा जो फ्रान्सियम आहे ना, तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. हे विचारले सीईटीत, लक्षात घ्या. पण सोडियम जो आहे ना, तो कूलंट म्हणून यूज होतो हीट ट्रान्सफर करण्यासाठी न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये. महत्वाचं आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, परीक्षेत आलेला प्रश्न सांगतो. त्यांनी विचारलंय की अल्कोहोलची रिएक्शन सोडियम बरोबर जर काय होईल? सोडियम अल्कॉक्साइड होईल. मग याचप्रमाणे ऍसिडची रिएक्शन होऊ शकते का? होऊ शकते. त्याच्यामध्ये पण H आहे. पण क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. इथरची रिएक्शन सोडियम बरोबर होणार नाहीये. मग त्यांचा प्रश्न काय होता, की सोडियमची रिएक्शन कुणावर होते, कुणावर होत नाहीये. ओके. मग पुन्हा ग्रुप 1, 2 एलिमेंटकडे जायचं. सोडियम बघायचं. आणि सोडियम त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मग Na2CO3 सोडियम कार्बोनेट.
NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, NaCl हे सगळ्यांना माहितीच आहे, लक्षात घ्या. टेबल सॉल्ट म्हणूया आपण. मग सोडियम बद्दल सगळंच करायचं आहे. मी तुम्हाला सांगू का, एक लिहितो रे इथं मी कास्टनर सेल, मला तर आठवत नाही बरं का, हे कशातलं आहे, पण तुम्ही बघा जरा थोडंसं. मग आता सोडियम बद्दल दुसरं टार्गेट आहे. इथंच कव्हर झालंय व्हिडिओ बघताना, तुमचं लक्षात घ्या. आता तिसरा पॉइंट, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. बायोमॉलिक्यूल मध्ये जाऊ. बायोमॉलिक्यूल मध्ये जावा, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन करा. अजून होमवर्क देऊ का? अल्फा अमिनो ऍसिड पण करा. मग ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. मग इसेन्शियल कुठले आहेत हे बघा, लक्षात घ्या. त्याचे सिम्बॉल बघा, वेगवेगळे सिम्बॉल आहेत. बरं, त्यानंतर आणखीन बायोमॉलिक्यूल मध्येच घुसलाय ना तुम्ही, तर सांगू का तुम्हाला, लक्षात घ्या. पहिला चार्ट करा रे. मी तुम्हाला सांगतो, डायसॅकॅरिड, ट्रायसॅकॅरिड आणि टेट्रासॅकॅरिड. टेट्रामध्ये रॅफिनोज हे ट्रायसॅकॅरिड आहे. टेट्रामध्ये स्टायचिओज आहे. मग त्यात एक ग्लुकोज, फ्रुक्टोज, 2 लॅक्टोज असतात, लक्षात घ्या. डाय मध्ये शुगर आहे, माल्टोज आहे, लेक्चर बहुतेक लॅक्टोज आहे का बघा, बघू, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, की क्लासिफिकेशन करून टाका बायोमॉलिक्यूलचं. एका तासात हे कंप्लीट व्हायला पाहिजे. नेक्स्ट वीक एका तासात तुम्हाला दुसरा व्हिडिओ मिळणार आहे. मग हे झालं क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. त्याच्यानंतर पीएच. सगळे हे प्रश्न परीक्षेतले आहेत बरं का, लक्षात घ्या. परीक्षेतले प्रश्न आहेत. आता मी क्लिअरली सांगतो. विचारलंय पीएच, दिलंय कॉन्सन्ट्रेशन. अरे पण कुणाचं कॉन्सन्ट्रेशन आहे? बेस आहे तिथं. म्हणजे विचारलंय पीएच, पण काढावा लागेल पीओएच. थांबा, पण टार्गेट काय मग? एक तर तुमच्याकडे एखादा वन शॉट व्हिडिओ असेल, तो पुन्हा रिवाइज करून घ्या. नाहीतर स्ट्रेट फॉरवर्ड पुस्तकातलीच न्यूमेरिकल सुरुवातीला बघा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही तुमचं पीवायक्यूचं बुक घ्या आणि त्याच्यामध्ये पीएच, पीओएच सगळे प्रॉब्लेम बघायचे. ऍसिडिक बेसिक बफरचे पण बघायचे, लक्षात घ्या. त्यात पण पीएच आहे. त्याचबरोबर ऍसिडिक बेसिक बफरचे एक्झाम्पल्स पण बघायचे, लक्षात घ्या. ओके. पीओएच काय? निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. ते आहे 2 into 10⁻². मग आता तुम्हाला शॉर्टकट माहिती आहे. या -2 चं +2 होईल आणि ह्याचा लॉग 3010. मग टार्गेट देतोय लॉग टू द बेस 10 2 पासून लॉग टू द बेस 10 9 पर्यंतच्या व्हॅल्यू आठवल्या पाहिजेत. 2 ला 3010 आहे. मग 4 ला काय? ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा. 2 चा स्क्वेअर येतो. 8 ला काय येणार? ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. मग लॉग टू द बेस 10 2 लक्षात असेल तर 4 आणि 8 येणार. 3 लक्षात ठेवा. 9 येणार, लक्षात घ्या. 5, 6, 7 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. मी एवढं सांगतो, मला ड्रॉपरनी सांगितलं, की असतं लॉग टेबल अवेलेबल. लॉग टेबल पण त्या तुमच्या स्क्रीनवर कुठेतरी सेक्शन असेल. त्याला क्लिक केलं की लॉग टेबल अवेलेबल होईल. मग आता ह्याच्यातून मायनस करा, 1.7 येईल अप्रॉक्सिमेटली. हे जाऊ दे. आणि पण पीओएच आली ना, विचारले पीएच, दोघांची ऍडिशन किती असते? 14. मग हे करा -12.3 आन्सर येते. सांगू का? मी हे जे क्वेश्चन्स घेतलेत ना, 10 क्वेश्चन्स घेतलेत. किती क्वेश्चन्स घेतलेत? 10. आणि माझा एक स्टुडंट आहे, त्याचा स्कोर 96 झालाय फुल लेंथ टेस्ट मध्ये. त्याच्याच पेपर मधून मी हे 10 क्वेश्चन सिलेक्ट केलेत. आणि तुम्हाला मी सांगतो, या 10 पैकी त्याचा एकच क्वेश्चन बरोबर आहे. एकच क्वेश्चन बरोबर आलाय. 9 मार्क गेलेत. आता ते 9 इथं ऍड करा. 105 होतील. कुठले प्रश्न चुकवले त्यानं? चला, ही रिएक्शन चुकवली. ठीक आहे, अवघड होते. अरे सोडियम वरती एकदम ईझी क्वेश्चन चुकवला. नाही पाहिजे होता तसं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन चुकलंय त्याचं. बायोमॉलिक्युल्स परफेक्ट केलं नाहीये. आता हे पण चुकलेलंच आहे आणि टाईम गेलाय. मग असं तुमच्या बाबतीत व्हायला नको. चला, नेक्स्ट टार्गेट काय बघा. हा तर त्यानं चुकवायला नाहीच पाहिजे होता. मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे एवढे युनिट सेल आहेत आणि बीसीसी, आता ऐका, सिंपल क्युबिक, बीसीसी हे तशी नाही, एफसीसी. नंबर ऑफ ऍटम सिंपल क्युबिक मध्ये 1 ऍटम असतो, बॉडी सेंटर मध्ये 2 असतो, एफसीसी मध्ये 4 असतो. पण हे काय, एकाच युनिट सेल मध्ये एवढे ऍटम असतात. मग तुमच्याकडे जेवढे युनिट सेल आहेत त्याला 2 न मल्टिप्लाय करा ना. याला फक्त 2 न मल्टिप्लाय करणं गरजेचं होतं. हे चुकलं त्या स्टुडंटचं. पण तुम्ही क्विक रिव्हिजन जर फॉलो केली ना शेवटपर्यंत, आहेत की आपल्याकडे भरपूर दिवस, सगळं क्लिअर होणार आहे. मग आता टार्गेट काय सांगतो? याचं उत्तर सांगितलंय तुम्हाला मी, काय हरकत नाही. पण आता ऐका, इथं लिहितोय मी 68%, इथं लिहितोय मी 74%, इथं लिहितोय मी 52 पॉइंट समथिंग. बघा, ते समथिंग म्हणजे काय? थोडं पुस्तकात इकडे तिकडे 0.03 दिले, काही ठिकाणी 4 दिले, 2 दिले. ठीक आहे, 52 तर अप्रॉक्सिमेटली लक्षात राहील. किंग इफिशियन्सी आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला आला पाहिजे. ए क्यूब एन ए. ऐका, ए क्यूब एन ए. दुसरी गोष्ट, तुम्हाला ए क्यूब डी दिलेलं असतं डायरेक्टली. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग मास काढता येईल. मग नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला आहे. सॅम्पल दिला असेल तर त्याला मास ऑफ 1 युनिट सेल न डिवाइड करा.
ओके, नंबर ऑफ युनिट सेल, आणि नंबर ऑफ युनिट सेलला 1 न 2 न किंवा 4 न मल्टिप्लाय केले की नंबर ऑफ ॲटम मिळतील. कुठलं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून ठरवायचंय. मग टार्गेट आहे सॉलिड स्टेटची सगळी डिव्हिजन. होय, न्यूमेरिकल्स येतातच. त्यात हे 3 रिलेशन आहे, की इकडे लिहितो. सिंपल क्युबिकला A इक्वॉल्स टू ट्वाइस R, FCCला A इक्वॉल्स टू 2√2R आणि BCCला R इक्वॉल्स टू √3/4A. म्हणजे A इक्वॉल टू 4R अपॉन √3. अरे काढा PYQ. 4-5 वेळा हा फॉर्म्युला विचारलाय. मग हा हा सेक्शन झाला की तुमचा ना सॉलिड स्टेट परफेक्ट व्हायला पाहिजे. मिळाला 1 मार्क तुम्हाला लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन व्हीबीटी. मी तुम्हाला सांगतो ऐका. पुस्तकात व्हीबीटीचे 4 एक्झाम्पल दिलेत. NiCO4 दिलंय, NaCN4Cl4 दिलंय आणि अजून 2 आहेत बरं का. 4च स्ट्रक्चर करायचं. त्याच्यावरतीच बेस्ड क्वेश्चन येणार. ओके. मेटल बरोबर स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे का वीक फील्ड लिगँड आहे? स्ट्रॉंग असेल तो इलेक्ट्रॉन पेअरला पुश करणार, इलेक्ट्रॉनच्या पेअर तयार होणार आणि सगळ्या पेअर असल्यामुळे तो डायमॅग्नेटिक असणार आहे. हां. हॅलोजनच वीक फील्ड लिगँड आहे. तो जर असेल तर ते इलेक्ट्रॉनला पुश करत नाहीत. सिंगल इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. डायमॅग्नेटिक येणार. बरं, तुमच्याकडे कुठल्या ऑर्बिट अवेलेबल आहेत? होमवर्क द्यायला लागलोय मी. त्याच्यावरून सांगतो. sp, sp2, त्याच्यानंतर sp3, dsp2, dsp3, d2sp3, sp3, d2. हे सगळे जे आहे ना, ह्यांच्या जिओमेट्री तुम्हाला आल्या पाहिजेत. आणि हे जिओमेट्री करत असताना मी तुम्हाला सांगतोय केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग मध्ये पण जायचंय. तिथं पण जिओमेट्री आहे. त्याची पण रिव्हिजन करायची आहे. मला असं वाटतं 1.5 तास लागेल या गोष्टीला सगळ्यांना. आता 1.5 तासानंतर ना ह्यातलेच प्रश्न येणार, त्याची गॅरंटी कोण देणार आहे? नाही देऊ शकत कोण. कुणी छाती ठोकून सांगू शकत नाही, लक्षात घ्या. कुणी आता सीडीत व्हिडिओ तयार करू शकत नाही. पेपर लीक लक्षात घ्या. करावं लागणार आहे सगळं आपल्याला. ओके. रिअॅलिटी बोलतोय बरं का मी. मग व्हीपीटी मध्ये तुम्हाला ते 4 एक्झाम्पल करायचे आहेत. त्याची जिओमेट्री लक्षात ठेवायची. आलं तर त्यातलंच येणार आहे सांगतो. पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाहीये. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगेन फक्त 21, 22, 23, 24. फार जुन्या पीवायक्यूज करत बसू नका. फिजिक्समध्ये उलट आहे. सगळं करावं लागणार आहे. मॅथ्समध्ये तर 4 ते 5 प्रश्न जेईई लेव्हलचे आहेत, लक्षात घ्या. ओके. इथपर्यंत व्हिडिओ बघताय तुमचं मनापासून आभार. करायचंय कंप्लीट. व्हिडिओ कंप्लीट केलं तर लक्षात घ्या सगळं. विच ऑफ द फॉलोइंग इज अल्कली मेटल? एकाच पेपरमध्ये आणि सांगतो शपथ त्या मुलाचं चुकलाय हा प्रश्न. अरे अल्कली मेटल म्हणजे ग्रुप 1. हां. विच ऑफ द फॉलोइंग इज अल्कली मेटल मध्ये 4 ऑप्शन मध्ये एकच अल्कली मेटल असेल. ओळखता आला पाहिजे होता ना. नाही आला. दुर्दैव आहे म्हणूया आपण. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. ओके, ही नावं लक्षात ठेवा. मग अल्कली मेटल असेल तर होमवर्क देतो ना तुम्हाला. मला ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17 आणि ग्रुप 18 सगळं पाहिजे हं. इथं काहीतरी झेरॉक्स राणी असं काहीतरी आहे बघा, की हिना म्हणजे हेलियम, नीना म्हणजे निऑन, ऑर ऑर्गॉन, करीना क्रिप्टॉन, हिना, नीना, ऑर, करीना. ओके. आणि झेरॉक्स राणी असं एका मुलाने मला शॉर्टकट सांगितलं. मी तुम्हाला गंमत सांगू का? मला अजून आठवतंय. मी एका नमुन्याला उभा केलं होतं क्लासमध्ये, लक्षात घ्या, आणि त्याला मी विचारलं शॉर्टकट. तो काय म्हटला माहितीये का? हिना, मीना, टीना. अरे, मुलींची नावं घ्यायची नाही तिथे, लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो ते शॉर्टकट आहे ग्रुप 18 ला. हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे. हां, हे सगळे नोबल गॅसेस आहेत, लक्षात घ्या. गॅसेस आहेत. त्याच्यात कोण आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे. ग्रुप 16, ग्रुप 15 सगळी नावं पाठ करायची, लक्षात घ्या तुम्हाला. होय. मग आता हे करत असताना म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी टार्गेट देतोय ना तुम्हाला. ओळख. विच ऑफ द फॉलोइंग इज हॅलोजन? मग हॅलोजन म्हणजे पहिला कोण आहे? फ्लोरीन. त्याच्या रिएक्शन एक्सप्लोसिव्ह असतात. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो. त्याचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी -1 असतो. पीवायक्यूज आहे त्या, लक्षात घ्या. आणि ह्या डोक्यात फिट ठेवा आता. बास, ही फायनल रिव्हिजनच सुरू आहे. रोज रिव्हिजन, पुन्हा मॉक टेस्ट. रिव्हिजन, मॉक टेस्ट, रिव्हिजन, मॉक टेस्ट. हीच फायनल स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, कीटोन. ऐका, जीआर लिहिलंय, ग्रिग्नार्ड्स रिएजन. जर तुम्ही फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नार्ड बरोबर केली की प्रायमरीच अल्कोहोल तयार होतो. फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठलाही अल्डिहाइड घेतला आणि ग्रिग्नार्ड बरोबर की सेकंडरी तयार होतो. पण जर तुम्ही कीटोनची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजन बरोबर केलं की टर्शरी अल्कोहोल तयार होतो. आता होमवर्क, की अल्कोहोल टॉपिक काढा. अल्कोहोल टॉपिक काढा. चार्टलाच तुम्हाला क्लासिफिकेशन दिलंय, ते करा. काय करणार? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, मग त्यात ते इथिलीन ग्लायकोल येतंय. पुन्हा हेक्साहायड्रिक अल्कोहोल, सॉर्बिटॉल नाव आहे त्याचं, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर विनाइल अल्कोहोल आहे. अलील अल्कोहोल पण असणार आहे. बेन्झील अल्कोहोल पण असणार आहे. करायचंय क्लासिफिकेशन.
हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह आणि अल्कोहोल टॉपिक मधले IUPAC चे प्रश्न जास्त येतात. रिएक्शन पण येणार की, पण का सोडायचं IUPAC 4 ते 5 प्रश्न येत असतील तर? चला टार्गेट आता फिनिश होत आलंय बरं का. मग ह्या रिएक्शन कोण करणार? तुम्हीच ना. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, की तुम्हाला जे कीटोन दिलाय, त्यात कार्बन किती आहेत? ब्रिग्नार्ड रिएजन तो कार्बोनिल ग्रुपलाच अटॅच होणार त्यातला अल्किल ग्रुप RMgx मधला R आणि मग त्याच्यानंतर कोणतं अल्कोहोल तयार होईल? टर्शरीज तयार होणार आहे. पण कार्बन काउंट किती आहे? ह्याच्यावरून तुम्हाला उत्तर गेस करता आलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन इम्पोर्टंट आहे. जाऊ दे त्या मुलाबद्दल बोलायलाच नको. त्याच्यावरून करून घेणार आहे मी. आणि मला माहिती आहे 96 आहे ना, त्याच्यावरून 160 कडे न्यायचं आहे मला त्याला 15 दिवसात. हां, कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे लक्षात घ्या. ॲक्चुअली ना मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. सेम अवस्था प्रत्येक मुलाची आहे रे. तुम्ही पण क्षुल्लक चुका करतात, सिली मिस्टेक करताय. तुम्ही पण कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक करतायत. हे टाळा ह्या 10 दिवसात. स्वतःला ॲक्युरेट बनवा. 10 दिवसात करायचंय आपल्याला 2 आठवड्यात म्हणूया आपण. हे अल्किल हॅलाइड आहे. त्याची रिएक्शन KCN बरोबर झाली. होमवर्क देतोय अख्खा चार्ट आहे अल्किल हॅलाइडचा. ओके. त्याची रिएक्शन सोडियम मेटल बरोबर आहे. वुड्स रिएक्शन. त्याचं अल्कोहोलिक पोटॅश बरोबर. डिहायड्रो हॅलोजिनेशन. त्याची रिएक्शन तुम्हाला सांगतो आता ॲक्वियस KOH बरोबर केली किंवा मॉइस्ट AgO बरोबर केली, की अल्कोहोल तयार होतं. पण अल्किल हॅलाइड पासून मला चार्ट हवाय. इथर पाहिजे, त्याच्यानंतर ईस्टर हवाय, त्याच्यानंतर सायनाइड, आयसोसायनाइड, इथे सायनाइड तयार होईल. म्हणजे मला मिळणार आहे CH3CN हा A प्रॉडक्ट आहे. त्याची रिएक्शन सोडियम आणि इथेनॉल. अरे मेंडिस रिडक्शन आहे. प्रायमरी अमाइन तयार होणार. यात जेवढे कार्बन आहेत अमाइनमध्ये तेवढेच कार्बन असणार आहे. म्हणजे काय अमाइन असणार आहे ते? इथेनमाइन. ओके, NH2 इथं अटॅच होणार आहे. करा की मेंडिस रिडक्शन. होमवर्क द्यायला लागलोय. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मला आत्ताच करायचंय. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस करायचंय. हॉफमन्स एलिमिनेशन करायचंय. हाइन्सबर्ग रिएजंट करायचंय. तोंडी सांगतोय पण करायचंच आहे. तुम्ही म्हणाल मग सर आता अजून टायमिंग वाढवून द्या. ओके, देतो टायमिंग वाढवून. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर 2 तासांनी देतो. पण अमाइन मधलं सगळ्या नेम रिएक्शन पाहिजेत मला. मग हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन मध्ये KOH किंवा NaOH चे 4 मोल असतात. JEE विचारलंय. तो एलिमिनेट होतो एक कार्बन. कार्बन चेन रिड्यूस होते एक न. पण तेच ना हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन मध्ये ना अमाइडच आहे. पण अमाइडचं जर मी रिडक्शन केलं, की डायरेक्टली सुद्धा अमाइन तयार होतं. त्यात कार्बन चेन रिड्यूस होत नाही. मग नायट्रो कंपाउंडचं पण रिडक्शन आहे. करा की अमाइनचे सगळेच पॉइंट करा लक्षात घ्या. ओके, सोपा टॉपिक आहे अमाइन. आता शेवटचा पॉइंट स्कँडियम टू झिंक. स्कँडियम, टिटॅनियम किंवा टायटॅनियम म्हणा, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. काय करणार? कलरलेस कोण आहे आणि कलर्ड कोण आहे? अजून काय करणार? फेव्हरेट मी तुम्हाला सांगतो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पेपरमध्ये कदाचित तुम्हाला बघायला मिळेल. बोर्स मॅग्नेटॉन. फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. मग चला टार्गेट दिलेलं आहे. क्विक रिव्हिजन करायला सुरुवात करा. दर काही दिवसांनी नाही सॉरी काही तासांनी तुम्हाला मी व्हिडिओ देईन. टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.